नमस्कार मित्रांनो, मी अमोल. आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सध्या आता बांद्रा स्टेशनवर, तर 12च्या नंतर आपली ट्रेन निघणार आहे इथून मित्रांनो. टोटल 26 तासाचा आपला प्रवास आहे, 26 घंट्याचा आहे. 1-1.5 तास आपण एक्स्ट्रा पकडला, तर 27-28 घंटे आपल्याला लागणार आहेत दिल्लीला जाण्यासाठी. तर बघूया किती वेळ होतो आहे किती नाही. तर उद्या आत्ता 12 नंतर आपण निघणार आहे, 12, 15, 20पर्यंत. आणि उद्याचा दिवस जाऊन परवा आपण डायरेक्ट पहाटे 3च्या दरम्यान आपण पोहोचणार आहे तिथे. तर बघूया किती उशीर होतं आहे किती नाही. आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर संध्याकाळी 6च्या दरम्यान आपल्याला हॉलो बस तिथून पिकअप करणार आहे. ते डायरेक्ट मनालीला हॉटेलजवळ घेऊन जाईल आपल्याला. तर आपले पोरं बसले तिथे जाऊन, तर आपण जाऊया, बसूया आता तिथं. तर मग अशी लाईट वगैरे चालू नव्हती, त्यामुळे मच्छर खूप खात होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास करणार आहोत आणि बघूया प्रवासामध्ये काय काय होतं. तर आपण स्लीपर कोचने जाणार होतो, तर इथंच आपल्याला जनरलसारखं फील होत होतं. तर अजून ट्रेनला निघायला अर्धा तास होता. त्या अगोदर आपल्या सीट वगैरे कन्फर्म करणार होतो. या ठिकाणी आपल्या 2 सीट होत्या आणि बाकीच्या सीट पुढच्या साईडला होत्या आपल्या. तर गर्दी बघू शकता तुम्ही, खूप गर्दी होती मित्रांनो. हे बघ, इथं आपले सगळे सीटात, एक वरती खाली येतं. हे आहे आपली सीट इथे, 79 नंबर. वरची कॅन्सल केली आपण, लखनची सीट होती. इथंच बाथरूम आहे मित्रांनो, या साईडला पाणी वगैरे पण आहे इथं. वॉशरूम पण आहेत बऱ्यापैकी इथं. मित्रांनो आताच क्लीन केलं, आतमध्ये पण पाणी येतात. तर मित्रांनो अर्धा तासानंतर आपली ट्रेन निघणार होती. तर त्यामुळे पोरं म्हटले रात्री काय ट्रेनमध्ये काही खायला भेटणार नाही, तर खाऊन घेऊया जरा थोडंफार. तर समोरच आपली ट्रेन होती आणि तिथेच आपण थोडंसं खाऊन वगैरे घेतलं स्टेशनलाच. तर फायनली मित्रांनो 12:15 आपली ट्रेन निघाली. तर बघूया, आत्ता तर झोपूया आपण, भेटूया सकाळ.
फायनली मित्रांनो 26 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण येऊन पोहोचलो दिल्लीला. तर आता रात्रीचे 2 वाजले होते. तर आपण आता थोडा वेळ इथं थांबणार होतो स्टेशनलाच आणि मग सकाळी आपण जाणार होतो फिरायला. तर अख्ख्या ट्रेनमध्ये आम्हाला कुठं खायला वगैरे भेटलं नाही व्यवस्थित. सकाळी सकाळी चहा वगैरे नाश्ता वगैरे करूया म्हटलं आणि मग निघूया दिल्ली फिरण्यासाठी. झाली सुरुवात बरं का दिल्लीचा चाय पहिली सुरुवात 15 रुपयाने झाली मित्रांनो. पोहे खायचे होते पण 50 रुपये प्लेट आहे पोहे देते. दिल्लीला येताना विचार करून या. म्हणा तर मित्रांनो आता आपण आहे दिल्लीच्या गर्दीमध्ये आपण सध्या. तर मित्रांनो रात्री आपण 2च्या दरम्यान पोहोचलो होतो इथं 2-2:30च्या दरम्यान. आपण प्लॅटफॉर्मवर उतरणार परत. दिल्लीमध्ये पण खूप थंडी आहे मित्रांनो. तर आता आपण जाणार आहे दिल्ली फिरायला. तर आता आपण आहे हजरत निजामुद्दीन स्टेशनजवळ. तर बघूया आता सकाळचे 6:30 वाजले मित्रांनो. तर आपण फ्रेश वगैरे झालो, थोडं झोपलो होतं आपण जरा. आता जाऊया आपण. तर मित्रांनो आज आपण आलो दिल्लीमध्ये. तर दिल्लीत आज आपण बऱ्यापैकी काय स्पॉट आपण पायी फिरणार आहोत. कारण आज आपली मनालीसाठी 6 वाजता बस आहे. तोपर्यंत आपण दिल्लीमध्येच फिरणार आहोत मित्रांनो. तर जेवढं काय स्पॉट आपल्याला पायी फिरता येते तेवढे आपण सगळे पायी बघणार आहे जाऊन. आणि जे लांबचे स्पॉट आहेत ना त्यांना आपण मग गाडी वगैरे कॅब वगैरे करून आपण ते बघणार आहोत. तर बघूया. तर हा सध्या आपण आपल्या पहिल्या स्पॉटवरती आहोत. आता इथून आपण जाणार आहे पुढच्या स्पॉटला. तर चला मग. ते बघा पोरावरती गेले. ते कुठून गेलेत बघू आपण. मला वाटतं इथं मध्ये जागेवरती जायला. थोडं वरती जाऊ आपण. ऊन वगैरे खाऊ जरा. काय एक नंबर मित्रांनो. कुत्र्याला बघा मित्रांनो थंडी वाजते म्हणून त्याला गोणे ठेवले असे कुत्र्यांना बसायसाठी. आणि जॅकेट पण घातलं आहे आर्मीचा मस्तपैकी. तर जेणेकरून त्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांना जॅकेट पण घातलं आहे. तर इकडे थंडी खूप आहे मित्रांनो. त्यालाच आपण टॉम्बे असेही म्हणतो. त्या ठिकाणी अकबराच्या दरबारामध्ये हे कवी म्हणून काम करत होते आणि त्यांच्या स्मरणार्थ वाटतं हे बनवलेलं आहे. तर छान आहे मित्रांनो बघण्यासारखं आहे. तर स्टेशनच्या जवळच आहे. आपण पायी पण इथं येऊ शकतो. जास्त काय लांब नाही आहे. बघूया. हे तर आपण कव्हर केलं आहे सगळं. आता तर जाऊ आता पुढच्या ठिकाणी. मित्रांनो आताच आपण इंडिया गेटवरतून आलो आणि इथं राष्ट्रपती भवनच्या समोर आहे आपण. तर आतमध्ये एंट्री नाही आपल्याला जायला. इथंच फोटो वगैरे काढले आपण. जर रिक्वेस्ट केली खूप लांबून आलो आहे म्हणून आपले फोटो वगैरे काढून दिले त्यांनी. तर आपल्या मागच्या बाजूला बघू शकता ते आहे राष्ट्रपती भवन. आता आपण जाणार आहोत करोल बागला. करोल बागला जाऊ
आताच आपण आलो करोल बागमध्ये. इथे 2-3 मार्केट कपड्यांचं त्या साईडला आहे. त्या साईडला इथं बॅगे वगैरे लावलेल्या आहेत मस्तपैकी. बघूया आपण काय रेट वगैरे. त्याची बॅग घेऊन जाऊया. बॅग चाहिए बॅग जो साइड में आप ही गए थे, इसका क्या प्राइस है? 650 650 और वो ट्रैवल का ऊपर वाला 1250 ये देख 7 साल गारंटी वाला. तर मित्रांनो, जर आपण कधी दिल्लीला गेलो तर करोल बागला नक्की भेट द्या. तर बऱ्यापैकी रेटमध्ये आपल्याला इथं खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये कपडे, बॅग्स वगैरे सगळं काही, वॉच वगैरे काय भेटतं इथं आपल्याला. तर नक्की भेट द्या एकदा. आणि करोल बाग खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो, त्यामुळे खूप टाईम लागतो फिरायला इथे. तर आम्ही आता इथं करोल बागला फिरून झाल्यानंतर थोडं जेवण वगैरे करणार होतो आणि डायरेक्ट जाणार होतो आपल्या बस स्टॉपला, जिथे आपली हॉलो बस येणार होती तिथे. तर फायनली मित्रांनो 8 वाजता आपली ओलो बस आपल्याला पिकअप करण्यासाठी आली. तर बसला उशीर झाला होता थोडासा. तर आता आपलं पण नाईटवर प्रवास करणार आहोत, पूर्ण रात्रभर आपण प्रवास करणार आहोत आणि सकाळी मनालीला पोहोचणार आहे. तर बघूया, आता झोपूया. तर कुल्लूमध्ये आल्यानंतरच आपल्याला बर्फ वगैरे बघायला भेटलं मित्रांनो. तर समोरच बर्फाचे डोंगर दिसतात आणि आता थोड्याच वेळात आपण आता मनालीमध्ये पोहोचणार आहोत. हे आहे चक पोस्ट मनालीचा. तर इथून 2-3 किलोमीटरवरतीच आहे. तर हे आहे मनालीचं हॉलो बस स्टँड. तर बघा मित्रांनो, खूप सुंदर आहे. तिथं आपली हॉटेलवरून गाडी येणार आहे पिकअप करण्यासाठी. तर सकाळचे 6:30-7 वाजलेत मित्रांनो आणि सूर्य बघा आताच निघते. मित्रांनो, एवढी खूप जोराची थंडी वाजते ना. तर बघा, आपण 2 हे घेतलेले आहेत, एक टोपी आणि एक तोंडाला लावण्यासाठी. तर इथं खूप थंडी लागते, त्यामुळे जरा सेफ्टी वगैरे ठेवावी लागते. तर हे कॅब आहे मित्रांनो आपल्याला घ्यायला आलेल्या. तर आता पहिलं आपण हॉटेलला जाऊ, तिथं फ्रेश वगैरे होऊ आणि मग आपण फिरायला. तर 3-4 दिवस आपण याच गाडीमध्ये फिरणार होतो मित्रांनो. आणि आता आपण हॉटेलला जाऊ, तिथं फ्रेश वगैरे होऊ, रूम वगैरे कन्फर्म करू आपल्या. तर मित्रांनो, हे हॉटेल आहे आपलं. समोरच बघा मस्त रिव्हर आहे. जेवढे पण डोंगरवरती हाईटला आहेत ते सगळ्यांवरती बर्फ आहे मित्रांनो. कुत्रा बघा कसले एवढं केसात म्हणून याला थंडी नाही वाजत. तर आपण आता हॉटेलच्या रिसेप्शन रूममध्ये. तर आपल्या हॉटेलचं नाव आहे ग्रीन तारा रिसॉर्ट. छान व्ह्यू आहे हॉटेलच्या समोर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवतो आहे. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.